नमस्कार. आज राज्यातील या भागात पावसाची शक्यता. विदर्भासाठी ऑरेंज अलर्ट. नागरिकांना सतर्कतेच्या सूचना. विदर्भातील जिल्ह्यातील ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे. काही ठिकाणी गारपीट, वादळी वाऱ्यासह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. गेले काही दिवस महाराष्ट्रासह देशात हवामानात बदल पाहायला मिळत आहेत. नुकत्याच दिलेल्या माहितीनुसार पुढील 5 दिवस देशाच्या अनेक भागात किमान तापमानात कोणताही महत्त्वपूर्ण बदल होणार आहेत. महाराष्ट्रातील पावसाचा अंदाज आहे. विदर्भात आज ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. नागपूर वेधशाळेने ही माहिती दिली असून नागरिकांना आवश्यक काळजी घेण्याचे आवाहन देखील केले आहे. आज विदर्भासाठी ऑरेंज अलर्ट. नागपूर वेधशाळेच्या माहितीनुसार आज नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया आणि अमरावतीच्या अनुषंगाने नागरिकांनी आवश्यक काळजी घेण्याचे आवाहन देखील देण्यात आलेले आहे. ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे. सर्व जिल्ह्यात काही ठिकाणी गारपीट, वादळी वाऱ्यासह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. वीज गर्जना असताना नागरिकांनी शक्यतो घरातच राहायचे. जिल्ह्यातील नागरिकांना विनंती करण्यात आली असून शासनाच्या सर्व सूचनांचे पालन करावे तसेच चोर सरकण्यासाठी सतर्क राहावे अशा सूचना देखील प्रशासनाकडून देण्यात आलेल्या आहेत. मराठवाड्यात ही तुरळक पावसाची शक्यता. राज्यात सध्या हवामानात सातत्याने बदल होत असून थंडी दुपारी तर उन्हाचे चटके जाणवत आहेत. 25 ते 27 फेब्रुवारी दरम्यान मराठवाड्यातील 8 जिल्ह्यात ढगाळ वातावरण दिसण्याची शक्यता आहे. तर काही ठिकाणी गडगडाट तसेच सोसाट्याच्या वाऱ्यासह किरकोळ पावसाची शक्यता आहे, असे ज्येष्ठ हवामानतज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी माहिती दिली. मराठवाड्यात विशेषतः म्हणजे जालना, हिंगोली, परभणी आणि नांदेड या जिल्ह्यात तुरळक पावसाची शक्यता आहे.